नमस्कार. आज आपण लसणाच्या पातीचा झणझणीत असा तोंडाला चव आणणारा ठेचा बनवून घेणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने काहीच मिनिटांमध्ये हा ठेचा बनवून तयार होतो. बरं, पूर्ण जेवण या ठेच्यावरती तुम्ही करू शकता. खूप चविष्ट आणि स्वादिष्ट औषधी असा हा ठेचा आहे. तर ठेचा बनवण्यासाठी इथे मी लसणाची पात घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे आणि याची जी मुळं होती तर ती मी काढून घेते. तर यातील मी अर्धीच लसणाची पात वापरणार आहे आणि अर्धी मी अशीच ठेवून देणार आहे. लसणाच्या पातीपासून भरपूर सारे प्रकार बनवले जातात. त्यापैकी आहे खमंग झणझणीत तोंडाला चव आणणारा लसणाचा ठेचा आणि दुसरं म्हणजे लसणाच्या पातीचं आयतं. आणखीन भरपूर सारे प्रकार लसणाच्या पातीपासून बनवले जातात, तर ते आपण पुढे पाहणारच आहोत. तर आता इथे मी लसणाची पात अशी मी कट करून घेणार आहे. मिक्सरमध्ये याला वाटायचं आहे आपल्याला, त्यामुळे या लसणाच्या पातीचे मी थोडेसे तुकडे करून घेते. तर आता इथे साधारणपणे 1 ते 1.5 इंचाचे तुकडे करून घेणार आहे. तर आता ही लसणाची पात नुसतीच तुम्ही तोंडी लावण्यासाठी जेवणाबरोबर खाऊ शकता. लसणाची पात भरपूर अशी औषधी आहे, त्यामुळे लसणाच्या पातीपासून हे वेगवेगळे पदार्थ आपल्या आहारात असणं गरजेचं आहे. आणि त्या हिवाळा चालू असल्यामुळे मार्केटमध्ये ताजी ताजी लसणाची पात आलेली आहे, त्यामुळे सहजपणे आपल्याला ही मिळू शकेल आणि या लसणाच्या पातीचा आहारात तुम्ही समावेश नक्की करावा. तर आता या लसणाच्या पातीला मी अशा पद्धतीने चिरून घेतलेलं आहे. याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि आता ही लसणाच्या पातीचा आपण ठेचा बनवत आहोत, त्यामुळे इथे हिरव्या मिरच्याचा थोडासा जास्तीचाच वापर करायचा, कारण की इथे आपण ठेचा बनवून घेत आहोत. बरं, लसणाच्या पातीचा ठेचा बनवत असताना इथे आपल्याला लसणाची पात सोबतच हिरव्या मिरच्या आणि साधारणपणे पाववाटी शेंगदाणे इथे घेतलेले आहेत. कच्चे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि ह्या ज्या मिरच्या आहेत याला मी अशा पद्धतीने मोडून घेतलेले आहेत. तर आता ह्या मिरच्या मी 2 प्रकारच्या घेतलेल्या आहेत. एक तर पोपटी म्हणजे कमी तिखट असणाऱ्या आणि दुसऱ्या लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत. तर याचे तुकडे मी करून घेते आणि याला आता आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. मिक्सरमध्ये वाटत असताना यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबातच वापर करायचा नाही. साधारणपणे भरडसर इतकं आपल्याला वाटून घ्यायचे. तर आता याला मी वाटून घेते. तोपर्यंत गॅसवर आपण एक पॅन ठेवून घेणार आहोत आणि त्यामध्ये 1 ते 1.5 चमचाभर तेल घालून घ्यायचं. इथे मी शेंगदाणा तेल घातलेलं आहे घाण्याचं आणि आपल्याला हे तेल छान असं गरम करून घ्यायचंय. तेल गरम झालं की आपण हे जे वाटण तयार केलेलं तर या वाटणाला या तेलामध्ये घालून घ्यायचं. तर हा जो ठेचा आहे तर अशा पद्धतीने मी बारीक केलेला आहे. साधारणपणे थोडेसे अर्धवट मिरचीचे तुकडे आणि पातीचे तुकडे, शेंगदाण्याची भरड तुम्हाला यामध्ये जाणवली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हा ठेचा भरडून घ्यायचा आहे. जर तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करायचं नसेल तर तुम्ही खलबत्त्याचा वापर देखील करू शकता. आता हा जो ठेचा आहे आपल्याला तेलावरती मंद आचेवरती छान असा परतून घ्यायचा आहे, जेणेकरून यातील शेंगदाणे छान असे कुरकुरीत होतील आणि ठेचा खायला छान असा कुरकुरीत, तिखट, झणझणीत असा तयार होईल. ठेचा बनवत असताना आपण यामध्ये मीठ घातलं नव्हतं, तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. तर आता हा ठेचा आपण अशा पद्धतीने बनवून घेतलेला आहे. जर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हा ठेचा बनवत असताना मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे सोबतच लसणाची पात आणि हिरव्या मिरच्या घालून आपल्याला थोडंसं पाणी घालून भरडून घ्यायचे. छान अशी मऊसर पेस्ट बनवून घ्यायची. तर ती जी चटणी तयार होईल ना, तर ती सँडविच चटणी तयार होते आणि अतिशय चवदार वेगळ्या पद्धतीची चटणी काहीच मिनिटांमध्ये बनून तयार होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही सँडविच चटणी किंवा मग लसणाचा पातीचा ठेचा किंवा मग लसणाच्या पातीचे आयते असे भरपूर सारे वेगवेगळे प्रकार तुम्ही बनवू शकता. आता याला मी मंद आचेवरती अशा पद्धतीने पॅन वरती पसरवून ठेवायचे, म्हणजे पटकन हा जो ठेचा आहे कुरकुरीत होण्यास मदत होईल. थोड्या थोड्या वेळाने आपल्याला या ठेच्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे, म्हणजे हा ठेचा सर्व बाजूने व्यवस्थित कुरकुरीत तयार होईल. कुठेही हा मऊ राहणार नाही. बरं, तेलामध्ये हा ठेचा फ्राय केल्यामुळे भरपूर दिवस हा ठेचा टिकतो. याला आपल्याला फ्रीजमध्ये देखील ठेवायची गरज लागत नाही. किंवा मग बरेच जण मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून तयार केलेला जो ठेचा असतो तो असाच खातात, तेलामध्ये फ्राय करत नाही. तो तसा खाल्ला तरी देखील चालतो, पण तो जास्त दिवस टिकणार नाही. जर तुम्हाला जास्त दिवस टिकून खायचा असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करावा लागेल. तर आता हा ठेचा मी गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी घेतलेला आहे. हा लसणाचा ठेचा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय बाय.